नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा क्लास 10चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ 1चा हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 7 लेक्चर झालेले आहेत आणि हे 8वे लेक्चर आहे। हे 8व्या लेक्चरमध्ये यापुढील आपण पार्ट पाहूया। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल शेअर करा, कारण आपण याच्यावर 5वी ते 10वी पर्यंतचे पूर्ण वर्ग सेमी इंग्लिश मीडियम आणि CBSE ठीक आहे, हे सगळे क्लासेस म्हणजे सगळ्या वर्गाचे क्लासेस आणि सगळ्या विषयाचे आपण घेणार आहोत। आता सध्या आपण मॅथ घेतोय ठीक आहे, तर जास्त वेळ न घालवता आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टरचा राहिलेला भाग बघूया ठीक आहे। तर त्याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहूया। तर हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4। तर हाऊ मेनी 2 डिजिट आहे का नाही, तर 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4। तर याच्यामध्ये हा क्वेश्चन आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये हा क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर तुम्हाला डिजिट म्हणजे काय माहीत पाहिजे आहे का नाही। डिजिट म्हणजे काय माहीत पाहिजे। डिजिट म्हणजे काय पहा, डिजिट हे नंबर्स आहेत, आपण त्याला काय म्हणतो 1 आहे का नाही, 1 2 3 4 आहे का नाही, 5 हे डॅश डॅश हे काय आहेत आपले डिजिट आहेत। हे काय डिजिट आहे का नाही, ह्या नंबरला आपण काय म्हणतो डिजिट्स म्हणतो। आता हा 1 काय आहे तुमचा 1 2 3 4 5 आहे का नाही, त्याच्यानंतर 6 7 8 9 हे तुमचे म्हणजे 1 2 आहे का नाही, 1 to 9 पर्यंत हे तुमचे सगळे हे काय सगळे सिंगल डिजिट आहेत। कसे आहेत तुमचे हे सिंगल डिजिट नंबर्स आहेत। कसे आहेत तुमचे हे सिंगल डिजिट नंबर्स आहेत। कसे आहेत तुमचे सिंगल डिजिट नंबर आहेत, सिंगल डिजिट नंबर्स आहेत ठीक आहे। त्याच्यानंतर पहा तर पहा लक्ष द्या, तुम्हाला सिंगल डिजिट कळले असेल। पहा 1 2 3 4 हे 1 to काय 9 हे तुमचे सिंगल डिजिट आहेत। सिंगल डिजिट म्हणजे त्याच्यामध्ये एकच नंबर आहे। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आता हे सिंगल डिजिट कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर हे 9 पर्यंत तुमचे काय सिंगल डिजिट आहेत। त्याच्यानंतर तुमचे 10 11 आहे का नाही, त्याच्यानंतर 12 13 14 ठीक आहे, असे डॅश डॅश शो ऑन तुमचे डॅश 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 हे 99 पर्यंत तुमचे काय आहेत, हे डबल डिजिट किंवा 2 डिजिट म्हणू शकतो। 2 डिजिट नंबर्स आहेत हे तुमचे काय आहेत 2 डिजिट नंबर्स आहेत, 2 डिजिट नंबर्स आहेत। त्याच्यानंतर तुमचे 100 आहे का नाही, 100 101 102 डॅश 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 तुमचे 999 999 हे इथपर्यंत तुमचे काय आहेत 3 डिजिट नंबर आहेत। 3 डिजिट नंबर्स आहेत, पूर्ण टोटल 3 डिजिट नंबर्स, टोटल 2 डिजिट नंबर्स। तर तुम्हाला कळलं असेल डिजिट म्हणजे काय आहे का नाही, आणि त्याच्यामध्ये डिजिट म्हणजे अंक आहे का नाही, डिजिट म्हणजे अंक हे नंबर। मग याच्यामध्ये सिंगल डिजिट म्हटलं तर तुमचे हे सिंगल डिजिट नंबर्स आहेत आहे का नाही, सिंगल डिजिट नंबर्स आहेत। आता 2 डिजिट नंबर्स म्हटलं तर हे तुमचे 2 डिजिट नंबर्स आहेत। 3 डिजिट नंबर्स म्हटलं तर हे तुमचे 100 पासून ते 99 पर्यंत 3 डिजिट नंबर्स आहेत। मग तुम्हाला ह्यांनी काय म्हणलेलं आहे, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4। मग तुमचं हे कुठे येणार आहे आन्सर, म्हणजे उत्तर ह्याच्यामधलं, म्हणजे तुमचे याच्यामधले म्हणजे 10 आहे का नाही, सगळ्यात छोटा 2 डिजिट नंबर तुमचा 10 आहे आणि सगळ्यात मोठा 2 डिजिट नंबर काय तुमचा 99 आहे। म्हणजे ह्याच्यामधले असे म्हणजे 10 पासून ते 99 पर्यंत क्वेश्चन काय म्हणतो 10 पासून ते 99 पर्यंत असे किती नंबर आहेत जे नंबर 4चे डिव्हिजिबल आहेत, असं त्यांनी विचारलेलं आहे। मग तुम्हाला हे कळलं असेल ठीक आहे, हे बेसिक आहे, हे बेसिक कळलं असेल तर तुम्हाला मग काय करावं लागेल, एक सिक्वेन्स बनवावं लागेल, सिक्वेन्स ठीक आहे, सिक्वेन्स। तर आता तुम्हाला मला सांगा, तर आता 4चा टेबल तर येतच असेल, 4चा टेबल येतो ठीक आहे, म्हणजे 4च्या टेबलमध्ये 4 येते 8 येते 12 येते, पण तुम्हाला काय म्हणले 2 डिजिट नंबर म्हणले 2 डिजिट। तर तुमचा असा पहिला 2 डिजिट नंबर आहे का नाही, पहिला 2 डिजिट नंबर 4ने डिव्हिजिबल असणारा कोणता आहे, तर तुमचा काय आहे 10 आहे का नाही आहे। 10 पासून सुरू होतात 2 डिजिट नंबर, तर 10 आहे का नाही आहे, 11 आहे का नाही आहे, 12 आहे तुमचा। हा 12 हा तुमचा काय फर्स्ट 2 डिजिट नंबर आहे ठीक आहे। ह्याचं सोल्युशन पाहतोय आपण, याचं सोल्युशन ठीक आहे। 12 काय आहे तुमचा पहिला 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे। 12च्या नंतर 16, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 24 डॅश 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 सो ऑन तुमचा लास्ट। आता हे कळेल तुम्हाला, हे 12 आहे, 16 4चा गॅप आहे, 4चा टेबलच आहे हा ठीक आहे, 12 पासून सुरू केलेलं आहे आपण। मग आता तुम्हाला काय करायला लागेल, आता लास्टचा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे लास्टचा तुमचा नंबर काय 99 आहे ठीक आहे। पहा लास्ट 2 डिजिट नंबर 99 आहे, त्याच्या अगोदर तुमचा 98 आहे, त्याच्या अगोदर तुमचा 97 आहे, त्याच्या अगोदर तुमचा 96 आहे। तर इकडून बघायचं तुम्ही याला डिवाइड करून बघायचं। आता डिव्हिजिबिलिटीच्या प्रॉपर्टी वगैरे आपण घेतल्यावर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील। तर तुम्ही 99ला 4ने डिवाइड करून बघा, हा डिव्हिजिबल आहे का नाही आहे,
ह्याला करून बघा, हा सुद्धा डिव्हिजिबल नाही आहे 4ने कम्प्लिटली, हा पण नाही आहे. तर तुमचा हा नंबर काय 96 काय आहे 4ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, 4ने डिव्हिजिबल आहे. तर तुमचा 96 ही लास्ट नंबर का असेल 96 असेल. कसा आला 96 काय करायचं तुम्हाला, याला सिम्पली काय करायचं, या सगळ्या नंबरला इकडून सुरुवात करायचं. लास्ट नंबर हा आहे, ह्याला डिवाइड केलं तर तुमचा काय उरते, ह्याला डिवाइड केलं तर पहा इथं 2 1 त्याच्यानंतर आहे का नाही, ह्याला बघा डिवाइड करून बघा, 4ने डिवाइड करून बघा. 4ने जर डिवाइड केलं तुम्ही आहे का नाही, 4ने डिवाइड केलं तर तुमचं किती उरेल, ठीक आहे 1 उरला आहे का नाही. 4 1 4 4 2 8 आहे का नाही, 4 2 8 1 उरला 19 झालं. 4 3 4 चौक 16 आहे का नाही, 4 चौक 16. त्याच्यानंतर तुमचे किती उरले, 3 उरले. म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे पण पाहू शकता, हे पण करू शकता. हे तुम्हाला डिव्हिजिबल नाही आहेत. म्हणजे तुमचा काय आहे लास्ट नंबर काय येईल तुमचा 96 येईल, हे मिटून टाकतो मी. ठीक आहे, तर तुमचा लास्ट म्हणजे हे 96 आहे. तर तुमची हे काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुमच्याकडे आलेली आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय करावं लागेल, शोधून काढावं लागेल. ठीक आहे, तर हे आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधून काढलेले. तर कसे शोधून काढले, तर बेसिक गोष्टीचं नॉलेज पाहिजे. जसं की बेसिक गोष्टी आपल्याला 2 डिजिट नंबर म्हणजे काय माहीतच पाहिजे. त्याच्यानंतर 4चा टेबल पण माहीत पाहिजे तुम्हाला, 4ने डिवाइड करता आलं पाहिजे. 4चा म्हणजे पहिला, म्हणजे ह्या बेसिक गोष्टी इथपर्यंत तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत. हे आल्याच्यानंतर मग बाकीचा क्वेश्चन तुम्हाला सोडवता येईल. तर याच्यामध्ये आता हे तुम्हाला माहीत आहे, तर याच्यामध्ये काय काय आहे ते लिहून घ्या. तर हे ए तुमचा, ए म्हणजेच T1 तुमचा का आहे 12 आहे. त्याच्यानंतर तुमचा T2 का आहे, याच्यामध्ये 16 आहे. आणि T3 तुमचा 20 आहे. T4 तुमचा का आहे 24 आहे. त्याच्यानंतर तुमचा TN किती आहे तुमचा 96 आहे. TN का आहे, TN म्हणजे लास्ट जी टर्म असते त्याला आपण TN म्हणतो. ठीक आहे, TN ही तुमची 96 आहे. त्याच्यानंतर डिफरन्स आपल्याला माहीतच आहे, डिफरन्स आहे का नाही, डिफरन्स तुम्हाला माहीतच आहे. डिफरन्स किती आहे वाटलं तर काढा, वाटलं तर तुम्ही काय करू शकता डिफरन्स काढू शकता. परंतु आपल्याला डिफरन्स काय आहे माहीत आहे. डिफरन्स काय आहे माहीत आहे. डिफरन्स कारण आपण ही तयार केलं. डिफरन्स D = तुमचा काय आहे 4 आहे, कारण आपण हा 4चा टेबल आहे. ठीक आहे, 4 16 20 हा डिफरन्स माहीत आहे. तरी तुम्हाला इथपर्यंत माहीत झाली. ह्याच्या अगोदर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, याच्या अगोदर आहे का नाही आपण तुम्ही एक स्टेटमेंट टाकायचे तर टाकू शकता. काय स्टेटमेंट टाकू शकता आहे का नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 4 असं टाकू शकता. इथं लिस्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 हे लिस्ट पाहतोय आपण, हे लिस्ट आहे. लिस्ट ऑफ 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 ही तुमची लिस्ट आहे. 12 16 20 24 96 हे झालेली. याच्यानंतर आपण हे लिहिलेले ए म्हणजेच T1 तुमचा 12 आहे, T2 आणि TN तुमचा 96 आहे आणि D डिफरन्स तुमचा 4 आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. इथपर्यंत कळलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे आता यांची किंमत काढायची आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला असं वाटलं तर इथं लिहा, तुम्ही काय लिहू शकता हे पहा, इथं लिहितो मी वी नो दॅट आहे का नाही, वी नो दॅट काय माहिती आहे तुम्हाला, फॉर्म्युला माहिती आहे. काय कोणता फॉर्म्युला माहिती आहे, TN = A + n - 1 D हा फॉर्म्युला माहिती आहे. ह्या फॉर्म्युलामध्ये काय करा तुम्ही, ह्या ज्या काही किमती आपण काढलेल्या आहेत त्या सगळ्या किमती पुट करा. TNची किंमत तुम्हाला माहिती आहे काय, TNची किंमत 96 आहे. 96 = Aची किंमत आहे तुमची, A म्हणजेच T1 12 आहे. 12 ला 12 प्लसला प्लस, n म्हणजे तुमचं माहिती आहे का तुम्हाला माहीत नाही आहे. हा TN पूर्ण TN आहे, n माहीत नाही तर nच काढायचं आपल्याला. n -1 ला n - 1. D ची किंमत किती आहे तुमची 4 आहे. D ची किंमत 4 आहे. ठीक आहे, 4 ला 4 पुट केलं तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवा 96 काय असेल 12 ला 12 प्लसला प्लस, या 4 मल्टिप्लाय करा. 4 मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला, 4 याला मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर ह्याला मल्टिप्लाय करा. तर पहा पहिल्यांदा याला मल्टिप्लाय करा, आहे मिटवतो मी तुम्हाला. तर पहा 4 जर मल्टिप्लाय केलं तर 4 मल्टिप्लाय केलं तर n ला 4n होईल. हा मायनसला मायनस, आणि हा 4 जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर 4 हा असा असतो. म्हणजे याचा अर्थ काय असतो, ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असते. तर मल्टिप्लिकेशन केलं तर पहा इथं पहा इथपर्यंत 96 जशाच तसा लिहितो = हा +12 मधनं -4 गेला. हा +12 मधनं जर -4 गेला तर तुम्हाला काय येतं प्लसचा 8 उरेल आणि प्लस 4n ला 4n. इथपर्यंत कळलं असेल. 96 जशाच तसा = 12 मधनं -4 गेला तर 8 + 4n राहिला. ठीक आहे, तर हा 8 इकडं आला, पहा इकडून 8 इकडं आला तर काय होईल साईन चेंज होते. हा प्लस आहे तर इकडं आला तर मायनस होईल. म्हणजे हे काय होईल तुमचं 96
-8 इज इक्वल टू 4n होईल. ठीक आहे, म्हणजे इकडला 8, या 8ला मी लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडवरनं लेफ्ट हँड साईडला आणलं तर त्याचं पॉझिटिव्हचं साईन निगेटिव्ह झालेलं आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला, याच्या खाली दिसणं जाईल म्हणून मी इकडे लिहितो. ठीक आहे, तर काय करतो मी आता, हे 96मधनं जर 8 गेले, 96मधनं जर 8 गेले तर तुमचे किती उरतात? 96मधनं 8 गेले तर तुमचे 88 उरतात. किती उरतात? 96मधनं 8 गेले तर 88 उरतात. इज इक्वल टूला इज इक्वल टू 4n ला 4n, हे म्हणजे 88 इज इक्वल टू 4n म्हणजेच 4n, देअरफॉर 4n इज इक्वल टू 88, हे सेम असते. ठीक आहे, हे लिहायची काही गरज नाही, परंतु मी तुम्हाला सिंपल एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो की जास्तीत जास्त तुमचे डाऊट तयार होऊ नये. ठीक आहे, आणि एकदा हे तुम्ही एकदा दोनदा केलं तर तुम्ही आरामशीर कॅल्क्युलेशन फास्टमध्ये करू शकता. म्हणजेच तुमचा n इज इक्वल टू काय येईल? 88/4. 88/4 म्हणजे हा 4n इथं मल्टिप्लायमध्ये आहे. n इज इक्वल टू काय असणार? हा इकडला मल्टिप्लिकेशनमध्ये इकडल्या साईडला गेला म्हणजे हा एखादा नंबर जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल आणि तो मल्टिप्लिकेशनचा नंबर दुसऱ्या साईडला गेला तर तो डिवाइडमध्ये जातो. काय जातो? डिवाइडमध्ये जातो. ठीक आहे, आणि जर इकडला तुमचा जर हा इकडला डबल याला इकडे आणू शकता, आहे का नाही? एखादा नंबर डिवाइडमध्ये असेल तर दुसऱ्या साईडला गेला तर मल्टिप्लिकेशनमध्ये जातो. ठीक आहे, जसं प्लस मायनसचं साईन चेंज होते, आहे का नाही? प्लस असेल तर म्हणजे साईड चेंज केली, LHS ची RHS झाली किंवा RHS ची LHS झाली. प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतो. तसंच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये पण साईन चेंज होतात. मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन होतो, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन होतात. ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला जर सोडवल्या, पहा ह्याला जर सोडवलं तर तुमची n ची किंमत काय येईल? आहे का नाही? हे 2, आहे का नाही? हे 2 म्हणजे 22 तुमची काय किंमत येईल? n ची किंमत काय? 22 येईल, आहे का नाही? मग आता तुम्हाला n ची किंमत 22 आली म्हणजे तुमचं काय? हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4? तर काय आहे तुमचं उत्तर आले? देर आर, असं लिहू शकता तुम्ही, देर आर, आहे का नाही? देर आर 22, देर आर 22 2 डिजिट, देर आर 22 2 डिजिट numbers are divisible by 4. म्हणजे किती आहे तुमचे? 22, आहे का ना? 22 2 डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात घ्यायचं. तरी हा तुमचा क्वेश्चन संपतो. ह्याच्यानंतर काय करूया आपण? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा इकडे लक्ष द्या. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण टेक्स्टबुकमधले आपण एक्झाम्पल घेतलेले, ते एक एक्झाम्पल राहिलेलं आहे 5th नंबरचं. ते थोडंसं लेंदी आहे, तर ते आपण नंतर घेऊ जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा. त्याच्या अगोदर आपण हे काय करू, म्हणजे त्याच टाईपचे एक एक्झाम्पल येतील तेव्हा मी घेईल तुम्हाला ते एक्झाम्पल. ठीक आहे, तर त्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पाहूया. प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट नंबर, आहे का नाही? राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. तर तुम्हाला काही बॉक्सेस दिलेले आहेत, आहे का नाही? काही बॉक्सेस दिले आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये. तर हे बॉक्सेस वगैरे काढत बसणार नाही मी, डायरेक्ट मी क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो आणि ज्या जागी तुम्हाला ते बॉक्सेस असतील त्या जागी तुम्हाला काय आन्सर काढलेलं ते लिहायचं आहे, तुम्ही ती लिहित बसा. ठीक आहे, आणि हा एकच क्वेश्चन मी काय करतो, सॉल्व्ह करून देतो. बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे क्वेश्चन सिंपल आहे, एकदम इझी आहे, सगळ्यांना येऊन जाईल. ठीक आहे, त्यात काही शंका नाही. ठीक आहे, तर पहा, तर तुम्हाला काय करायचं? सोल्युशन पहा. तुम्हाला जी AP दिलेली आहे ती एकदाच लिहायची, मी लिहित नाही. ठीक आहे, तर तुम्हाला मी डायरेक्ट काय लिहितो? टर्म लिहितो. A इज इक्वल टू तुमचं T1 इज इक्वल टू काय आहे? 1 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा T2 का आहे? 8 आहे. T3 तुमचा का आहे? 15 आहे. T4 तुमचा का आहे? 22 आहे. हे लिहिलेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर तुम्हाला आता D का आहे हे विचारलेलं आहे तुम्हाला. D विचारलेलं आहे, T1 T2 T3 हे सगळे विचारले. त्याच्यानंतर तुम्हाला D विचारलेलं आहे, म्हणजे T2 मायनस T1ची किंमतसुद्धा विचारलेली आहे. बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू काय आहे तुमचं? करा. T2 हा 8 आहे, मायनसला -1. ठीक आहे, हे म्हणजेच तुमचा T1 इज इक्वल टू 1 आहे. तर हा 1 करा, इज इक्वल टू तुमचा 7 येईल. त्याच्यानंतर T3 मायनस T2 हे सुद्धा विचारलेलं आहे. आय थिंक हे सुद्धा तुम्हाला विचारलेलं आहे. हे काढा तुम्ही. हे कसं काढू शकता? T3 मायनस T2 इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा? T3 15, आहे का नाही? 15 मायनस 8 इज इक्वल टू तुमचा 7. तर हा 7 आले, हे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याने D पण विचारलेलं आहे. देअरफॉर तुमचा D इज इक्वल टू काय असणार आहे? 7 असणार आहे. हा डिफरन्स म्हणजेच तुमचा D असतो. ठीक आहे, तर हे तुमचे सगळे बॉक्सेसमध्ये लिहायचे होते, हे नंबर वगैरे हे सगळ्या गोष्टी. तर मी बॉक्सेस वगैरे काढत बसले नाही आहे, हे लिहिलेलं आहे. तुम्ही काय करा, त्या बॉक्सेस फिलअप करा. आणि ह्याच्यानंतरचे 3 आहे का नाही, क्वेश्चन नंबर 2nd 3rd 4th हे 3 क्वेश्चन आहेत, आहे का नाही? 2रा 3रा 4था हे सिंपल आणि इझी आहे. तर ते तुम्ही
काय करा, होमवर्कमध्ये सोडवा आणि त्याचा आन्सर काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण काय करू, याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 2 पाहूया. क्वेश्चन 2 पाहूया. ठीक आहे, पहा आता याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण लिहिलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2 मधला 3.2 मधला. ठीक आहे, तर पहा हे तुम्हाला काय दिलेलं आहे, त्यांनी सिक्वेन्स दिलेला आहे. काय डिसाइड, काय क्वेश्चन काय, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP और नॉट. तुम्हाला काय त्यांनी सिक्वेन्स दिलेली आहे. सिक्वेन्स पहा, तर सिक्वेन्स आहे का नाही, AP असू शकते का नाही, असू शकते आणि नसू बी शकते. ठीक आहे, म्हणजे सगळ्या AP काय असतात, सिक्वेन्स असतात. सगळ्या AP सिक्वेन्स असतात आणि सगळ्या AP सिक्वेन्स असतात, पण सगळ्या सिक्वेन्स AP असतात का, नसतात. काही सिक्वेन्स AP असतात. तर ही सिक्वेन्स आहे, त्यांनी असं म्हणलेलं आहे का नाही, ही सिक्वेन्स आहे म्हणलेलं आहे. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP और नॉट. तर ही सिक्वेन्स आहे आणि ही सिक्वेन्स तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हे ठरवायला सांगितले. आणि जर असेल, इफ सो, त्यांनी नंतर पुढे क्वेश्चन सांगितलेला आहे, इफ सो फाइंड द 28th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. जर ती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल तर तुम्हाला त्यांनी 28th टर्म काढायला सांगितले. आणि जर ती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन नसेल तर आपण 28th टर्म काढू शकतो का, 28th टर्म काढू शकत नाही. तर पहिल्यांदा आपल्याला काय चेक करावं लागेल, ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही. ठीक आहे, तर कसं चेक करणार, सोल्युशन बरोबर पहा. सोल्युशन पहा, पहिल्यांदा जी अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिली आहे ती लिहून घ्या. त्याच्यानंतर काय करा, तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही चेक करा. कसं चेक करतो आपण, पहा, A इज इक्वल टू तुमचं T1 इज इक्वल टू -12. ठीक आहे, -12 हे फर्स्ट टर्म झालं तुमचं. त्याच्यानंतर सेकंड टर्म काय आहे तुमची, सेकंड टर्म T2 इज इक्वल टू -5 आहे. त्याच्यानंतर थर्ड टर्म तुमची, थर्ड टर्म काय आहे, 2 आहे. त्याच्यानंतर फोर्थ टर्म काय दिलेली आहे त्यांनी, 9 दिलेली आहे. ठीक आहे, T4 इज इक्वल टू 9. त्याच्यानंतर T5 तुमचा काय, T5 दिलेला आहे 1 2 3 4 5 16 आहे. त्याच्यानंतर T6 तुमचा काय आहे, T6 23 आहे. ठीक आहे, T7 दिलेला आहे तुमचा 30. जेवढं दिलेलं आहे आपण लिहिलेलं आहे. हे खूप जास्त टर्म दिलेले आहेत त्यांनी, 7 टर्म दिलेले आहे. ठीक आहे, 7च्या 7 टर्म दिलेले लिहून घेतले. तर इथपर्यंत जे दिले ते लिहून घेतलेले आपण टर्म. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला चेक करायचं आहे ही सिक्वेन्स AP आहे का नाही. AP आहे का नाही आपण कसं चेक करतो, तर आपण काय करतो आहे का नाही, डिफरन्स D इज इक्वल टू म्हणजे T2 मायनस T1 हा फॉर्म्युला आहे. तर याच्यात व्हॅल्यू पुट करा. T2ची किंमत काय आहे, तुम्ही डिफरन्स D आपण T2 मायनस T1 करतो. T2ची किंमत आहे -5. काय आहे तुमची -5, T2ची किंमत -5. त्याच्यानंतर हा फॉर्म्युल्यामधला मायनस आणि T1ची किंमत काय आहे तुमची, T1ची किंमत आहे -12 आहे. -12 ही T1ची किंमत आहे. तर ह्याला पहा, ह्याला सोडवा. ह्याला सोडवलं तर काय, इथं सोडवतो मी, पहा याला इथं सोडवतो. ठीक आहे, ह्याला इथं सोडवतो. -5 जशाच तसा राहील, -5 जशाच तसा राहील. हा -5 जशाच तसा, ह्या मायनसने ह्या दोघांमध्ये, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असते. ह्या मायनसने जर ह्याला मल्टिप्लाय केलं, तर मायनस मायनस काय होईल तुमचा +12 होईल. हे आपण बेसिक्स ऑफ मॅथच्या लेक्चर 2 मध्ये आहे का नाही, सायन्सचं रिलेशन पहा, मल्टिप्लिकेशनचं, ॲडिशनचं हे सगळं पाहिलेलं आहे. तर ते तुम्ही बेसिक्स ऑफ मॅथचं लेक्चर 2 पहा, त्याच्यामध्ये हे तुम्हाला कसं आलं कळून जाईल सगळं. पहा इथं -5 जशाच तसा, ह्या मायनसनं जर मल्टिप्लाय केलं तर काय असेल, तरी मायनस मायनस काय होतील, प्लस होईल. ठीक आहे, एक मायनस आहे, दुसरा मायनस आहे आणि हे जर दोन्हीचं, हे मायनस आहे का, हा मायनस आहे, हा मायनस आहे. तर ह्याचं जर ॲडिशन असेल तर येणारं उत्तर मायनस असेल. म्हणजे हे एक मायनस आहे, एक मायनस आहे, हे दोघांची जर ॲडिशन केली तर मायनस येते. हा मायनस आहे, हा मायनस आहे आणि ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे तर तुम्हाला येणारं उत्तर काय असेल, येणारं उत्तर हे प्लस असेल. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचं काय, हा मायनस आहे, हा मायनस आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन असेल, हा मायनस आहे, हा मायनस आहे, याचं ॲडिशन असेल. तर हे जर असं मायनसचं ॲडिशन केलं तर येणारं उत्तर मायनस असते ऑलवेज, आणि मायनसचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर येणारं उत्तर प्लस असते. हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. तर हे काय असेल, -5 + 12. तर याला सोडवा तुम्ही, याला सोडवलं तर -5 + 12, याला सोडवलं तर किती येईल, 12मधनं जर -5 गेला तर तुमचा किती उरेल, तर तुमचा उरेल 7. यस, 7 हे आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा T3 मायनस T2 काढा. T3 मायनस T2, तर T3 तुमचा आहे 2 आणि मायनस हा मायनस. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये हा T2ची किंमत आहे -5. T2ची किंमत काय आहे, -5. याला सोडवा. तर याला सोडू शकता 2 जशाच तसा. ठीक आहे, 2 जशाच तसा. हा मायनस मायनस इथं जसं केलं तर मायनस मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं काय येणार उत्तर प्लस येते. +5 ला 5, ह्या दोघांचं ॲडिशन करा. +2 + 5 किती येईल तुमचा +7.
म्हणजे हा पहा, हा डिफरन्स तुमचा दोन्ही याच्यामध्ये सेम कॉन्स्टंट आलेला आहे. 7 7 हा तुमचा कॉन्स्टंट डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, त्यामुळे ही तुमची काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. टी इज इक्वल टू तुमचा 7 आहे आलेला आहे. मग तुम्हाला काय करा, हे लिहिण्याच्या अगोदर काय करा, असं एक स्टेटमेंट लिहा. दिस म्हणजे ही सिक्वेन्स, दिस सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन बिकॉज का आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे बिकॉज का, बिकॉज डी इज इक्वल टू 7 विच इज ए कॉमन डिफरन्स. तर डी इज इक्वल टू 7 आलेला आहे आणि तुमचा तो का आहे, दोघांमध्ये कॉमन डिफरन्स आहे, त्यामुळे ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, तर ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. इथपर्यंत झालेले. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन AP ऑर नॉट. तर AP आहे, हे बरोबर इथपर्यंत सॉल्व्ह झाले क्वेश्चन. त्याच्यानंतर काय, इफ सो, पण जर तुमची ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, फाइंड द 28 टर्म. तर किती टर्म काढायचे, फाइंड द 28 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. तर 28 टर्म काढायला सांगितले त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे का नाही, फॉर्म्युला माहीत आहे 28 टर्म काढण्यासाठी. तर वी नो दॅट मी लिहित बसत नाही. ठीक आहे, जागा कमी आहे. तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, कोणता फॉर्म्युला माहीत आहे, TN इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा, A प्लस N-1 D हा फॉर्म्युला आहे. T प्लस N-1 हा D तुमचा काय आहे, फॉर्म्युला आहे. TN इज इक्वल टू A प्लस N-1 D हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा, व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. TN, तर TN माहीत आहे का तुम्हाला, माहीत नाही, तर N काढायचं. 28 टर्म म्हणलेत, किती, 28 टर्म माहीत करायचे. 28 टर्म म्हणजे T20 काढायचं आहे तुम्हाला. T20 काढायचं इज इक्वल टू 28 टर्म काढायचं म्हणजे T20. एची किंमत तुम्हाला माहीत आहे, एची किंमत म्हणजे T1ची किंमत -12 आहे. -12ला -12 प्लसला प्लस, एनची किंमत 20 आहे, 20ला 20, -1ला -1. ठीक आहे, 20 आहे. ठीक आहे, हा 20 आहे. -1ला -1 ब्रॅकेट क्लोज. डीची किंमत आहे तुमची 7 काढलेली आहे आपण. डीची किंमत काय आहे, 7. डीची किंमत 7. तर काय करा, ह्याला तुम्ही काय करा, सोडवा. ठीक आहे, ह्याला जर सोडवा, ह्याला सोडवल्यानंतर काय येईल तुमचं, पहा, ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यानंतर काय येईल, मी काय करतो, इथं सोडवतो. तर इथं सोडू का, हे मिटवतो मी, हे मिटवतो आणि इथं लिहितो. ठीक आहे, हे मिटवतो आणि इथं लिहितो. का दिसेल, इकडं दिसेल का, इकडं पहा, इथंच लिहितो मी. ठीक आहे, हे इथं मिटून इथं लिहितो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळं राहील. T20 इज इक्वल टू -12ला -12 लिहा, -12 इज इक्वल टूला इज इक्वल टू, पहा, वाटलं तर लिहितो मी. T20 इज इक्वल टू -12ला -12 असेल, हा प्लसला प्लस असेल. ठीक आहे, हा 20मधनं जर एक गेला, 20 - 1 तर 29 उरेल. 29 आणि इंटू 7, 29 इंटू 7 काय असेल तुमचा, 29 इंटू 7. तर काय करायचं तुम्हाला, ह्याला सोडायचं आहे. 29 इंटू 7, तर तुम्हाला ह्याला सोडवायचं आहे. काय येईल तुमचं, 29 इंटू 7, 29 इंटू 7 ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही, पहा, T20 इज इक्वल टू -12ला -12 प्लस 133, 29 इंटू 7, 19चा 7पर्यंत पहा, 7 इंटू 19 किती येईल तुमचा, 133 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, ह्याला सोडवा. 133मधनं जर तुमचा -12 गेला, तर 133मधनं तुमचा -12 काढायचा आहे. तर तुमचा किती येईल पहा, 121 येईल. ठीक आहे, 121 पॉझिटिव्ह 121 येईल, आहे का नाही. 12 गेले, पहा, 3मधनं 2 गेले, 1 उरला, 3मधनं 1 गेला, 2 उरला आणि 1ला जशाच तसा 1. ठीक आहे. तर T20ची किंमत काय आलेली तुमची आहे, 121. तर ही तुमची किंमत आलेली आहे. तर ठीक आहे. तर 28 टर्म आहे का नाही, द 28 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. तर लिहा, द 28 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन इज 121. एक स्टेटमेंट लिहा, इथं लिहा, जागा नाही मला लिहायला. तर काय लिहा, द 20th टर्म ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 121 असं एक स्टेटमेंट लिहा. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आपला इथं संपतोय. याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 3 तुमचा प्रॅक्टिस सेट 3.2 मधला. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 3.2 पाहतोय आपण. तर क्वेश्चन 3 आहे, द गिवन AP. तर द गिवन AP हे दिलेलं आहे, AP 12, 16, 20, 24 सो ऑन. फाइंड द 24 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. मागचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन जवळपास सेम आहेत. इनफॅक्ट मागच्या क्वेश्चनपेक्षा हा क्वेश्चन इझी आहे. तर मागच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सिक्वेन्स दिली होती आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही चेक करायचं होतं. तर तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन चेक केली होती आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर असेल तर त्यांनी म्हणलं होतं काहीतरी टर्म तुम्हाला काहीतरी 20th आय थिंक 20th टर्म काढायला सांगितलं होतं.
तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. त्यांनी काय सांगितले, स्वतः सांगितले की ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. फक्त तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे की 24 टर्म काढायला सांगितले. तर पहा सोल्युशन पहा सिंपल असणार आहे. सिंपल सोल्युशन काय आहे तुमचं जे दिले ते एक बार घेऊन घ्या आहे का नाही. तर काय आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. द गिवन एपी इज आहे का नाही, द गिवन एपी हीच काय तुमचं गिवन एपी जी दिली ती लिहून घ्या. गिवन एपी 12 16 20 24 डॅश 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 सो ऑन. ही तुमची दिलेली का आहे एपी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जी दिली ती लिहून घ्या. ए म्हणजे तुमचा ए का आहे, ए इज इक्वल टू म्हणजे T1 इज इक्वल टू तुमचा 12 आहे. T2 तुमचा का आहे 16 आहे. T3 तुमचा का आहे 20 आहे. ठीक आहे. T4 तुमचा का आहे 24 आहे. ठीक आहे 24. हे दिलेले टर्म मी लिहून घेतले इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स डी इज इक्वल टू तुमचा काढायचा आहे. डिफरन्स कसा काढतो आपण, डिफरन्स डी इज इक्वल टू तुमचा डिफरन्स डी इज इक्वल टू T2 मायनस T1. ठीक आहे. पहा T2 मायनस T1 करतो आपण. T2 मायनस T1 पहा इथंच लिहितो मी. बरोबर आहे का नाही, बरोबर का असणार आहे T2 मायनस T1. तर T2ची किंमत टाका तुमची. T2ची किंमत आहे 16 मायनस 12 इज इक्वल टू तुमचा का 16 मायनस 12 का असणार आहे 4. हा डिफरन्स तुमचा डीची किंमत आली डी इज इक्वल टू 4. हे पण आपण काढलेलं आहे. डिफरन्स फक्त माहीत करून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त काढायची गरज नाही आहे का ना. T3 मायनस T2 काढायची गरज नाही. का गरज नाही, कारण त्यांनी स्वतः सांगितले की एपी आहे. फक्त आपल्याला डिफरन्स माहीत करून घ्यायचा होता. इथपर्यंत क्लिअर आहे. इथपर्यंत कोणाला काही शंका नसणार आहे. ठीक आहे. काही शंका आहे का तुम्हाला, नसणारच आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे 24th टर्म काढायचं आहे. 24th टर्म काढायचं आहे म्हणजे आपल्याला T24 काढायचं आहे. T24 पण तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे का नाही. Tn इज इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे ए प्लस आहे का नाही, ए प्लस एन मायनस 1 डी हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर T24 काढायचा आहे. T24 इज इक्वल टू तुमचं एची किंमत आहे तुमची 12 आहे, प्लसला प्लस एनची किंमत 24 आहे, एनची किंमत 24 आहे. 24ला 24 मायनस 1ला 1. डीची किंमत काढलेली आहे आपण 4 आहे. पहा ह्याला 4 आहे. तर ह्याला सोडवा. T24 इज इक्वल टू T24 12 प्लस एन मायनस 1 म्हणजे 24 मायनस 1 म्हणजे तुमचा किती होईल 23 होईल आहे का नाही. हे ब्रॅकेटला ब्रॅकेट क्लोज आणि हा 4ला 4 म्हणजे या दोघांचं काय होईल तर मल्टिप्लिकेशन होईल. 23 × 4 असेल तुमचं काय असेल 23 × 4 असेल. तुम्ही काय करा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 23 × 4 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही आहे का नाही, 4 त्रिकम 12, 12शीला 2, 4 दोन्ही 8 आहे का नाही, 8 आणि 1 9, 92 होतील. ठीक आहे. 92 काय होईल तुमचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्ही याला काय करा म्हणजे पहा T24 इज इक्वल टू 12 हा तुमचा किंवा 23 × 4 जर केलं तुम्ही डायरेक्टली जरी केलं तरी तुमचा 92 येईल. येणं गेलं तर मल्टिप्लिकेशन करा. 4 त्रिकम 12, 12शीला 2, 8ला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9, 92 असेल. ठीक आहे. 92 आणि हा तुमचा प्लस 12 ह्या दोघांची ॲडिशन करा. 12 प्लस हा 2 आणि 2 2 आणि 2 काय होईल 4 होईल आणि 9 आणि तुमचा 1 10 होईल म्हणजे 104 म्हणजे T24 इज इक्वल टू तुमचा काय असेल 104. ही T24ची किंमत असेल. म्हणजे ह्या प्रोग्रेशनची आहे का नाही, ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची 24 टर्म काय असेल तुमची 104 ही टर्म असेल. तर तुम्ही काय करा होमवर्कमध्ये मी एक सांगतो तुम्हाला, ह्या जागी हीच अरिथमॅटिक प्रोग्रेशन घ्या. T24च्या जागी तुम्ही काय करा T20 आहे का नाही, T20ची किंमत काढून दाखवा मला. कशाची किंमत काढून दाखवा, T20ची किंमत काय येते ते काढा आणि मला ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन T20ची किंमत काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे चालते. तर हे पण क्वेश्चन समजलं असेल तर काय करूया आपण याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा तर नेक्स्ट क्वेश्चन आपण घेतलेला आहे क्वेश्चन नंबर 6. पहा याच्या अगोदर तुमचा क्वेश्चन नंबर 4 आणि 5. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 इझी आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 3 केलेला आहे आणि 2 केलेला आहे. 2 आणि 3 जर क्वेश्चन नंबर कोणाला समजला असेल चांगलं व्यवस्थितपणे, समज नसेल तर तुम्ही काय करा डबल पहा आणि क्वेश्चन नंबर 2, 3 समजलं असेल तर आणि तुम्हाला 4 आणि 5 क्वेश्चन नंबर करता येईल. तर असं उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण तुम्ही होमवर्कमध्ये करा क्वेश्चन नंबर 4, 5. क्वेश्चन नंबर 6 मी घेतो. ठीक आहे. थोडासा अवघड जाऊ शकतो बऱ्यापैकी लोकांना. तर हा क्वेश्चन नंबर तुम्हाला मी काय करतो 6th समजून सांगतो. पहा तर काय क्वेश्चन नंबर 6 काय तुमचा, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर. 3 डिजिट नॅचरल नंबर्स काय क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5
आणि कितीने 5. तर याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी माहीत पाहिजे. पहिली गोष्ट काय माहीत पाहिजे तुम्हाला, नॅचरल नंबर्स म्हणजे माहीत पाहिजे. व्हॉट इज नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आता हे बेसिकमध्ये आपण सगळं घेतलेलं आहे. नॅचरल नंबर्स म्हणजे काय पहा. नॅचरल नंबर्स आपलं एक लेक्चर आहे बेसिकचं, लेक्चर नंबर 1 पहा. त्याच्यामध्ये सगळे नंबर्स मी तुम्हाला समजून सांगितले. ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नॅचरल नंबर्स वगैरे काय आहे ते कळून जाईल. ठीक आहे. तर नॅचरल नंबर्स म्हणजे मी एकदाच सांगतो तुम्हाला पहा. 1 2 3 4 5 6 7 8 डॅश 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 हे सो ऑन असे इन्फिनिटीपर्यंत जातील हे का नाही. हे तुमचे नॅचरल नंबर आहेत. तर सगळ्यात छोटा नॅचरल नंबर तुमचा 1 आहे आणि सगळ्यात मोठा नॅचरल नंबर तुम्ही सांगू शकत नाही, कारण तो कसं काढत गेलं तर तुम्ही म्हणजे इन्फिनिटीपर्यंत जाईल तुमचा. ठीक आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठा जर म्हणायचं असलं तर इन्फिनिटी म्हणू शकता तुम्ही, पण इन्फिनिटी आहे का नाही म्हणजे कोणता नंबर असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता, पण सांगू शकत नाही तुम्ही आहे का नाही. म्हणजे कुठपर्यंत काढत गेलं तर ते येतच जाईल. म्हणजे सगळ्यात छोटा सांगा. ठीक आहे. सगळ्यात छोटा तुमचा नॅचरल नंबर काय आहे, 1 आहे. हे तुमचे नॅचरल नंबर्स आहेत. तर तुम्हाला हे कळलं असेल नॅचरल नंबर म्हणजे काय, हे कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण त्या अगोदरच्याच क्वेश्चन आहे का नाही, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4, ह्याच्या अगोदर ह्याच लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, तसंच आहे सेम. तर आपण त्याच्यामध्ये 4 डिजिट नंबर बघितलं होतं आहे का नाही, 2 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 4. तर आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले 2 डिजिट काय, 1 डिजिट काय आहे का नाही, 3 डिजिट काय. तर ते तुम्ही बघितलं असेल, तिथं कळलं असेल. तर तुम्हाला आता मी इथं डायरेक्टली सांगतो. तर तुमचे 3 डिजिट नंबर्स तुमचे कोणते आहेत, तर 3 डिजिट नंबर्स तुमचे सुरू होतात म्हणजे 100पासून. सगळ्यात छोटा तुमचा 3 डिजिट नंबर काय 100, त्या याच्या अगोदरच्या याच्यात सांगितले त्यामुळे मी डायरेक्टली येईल. सगळ्यात छोटा तुमचा 3 डिजिट नंबर काय 100, म्हणजे 1 डिजिट, दुसरा तिसरा, हे 3 डिजिट झाले. त्याच्यानंतर 101 102 103 104 आणि डॅश 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 आहे का नाही. 105 एक घेऊ आपण इथं, 105 आहे का नाही, डॅश 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 हा तुमचा 3 डिजिटच म्हणलेला आहे ना. तर 999. ठीक आहे. 999 999. ठीक आहे. हा तुमचा लास्ट 3 डिजिट नंबर आहे. तर म्हणजे 3 डिजिट असणार आहे, सगळ्यामध्ये 3 डिजिट आहे. 1 2 3 1 2 3 आणि लास्टला 999. याच्यानंतरचं तुमचं काय येते, ह्याच्यानंतरचा जर नंबर लिहिला तर तुमचा काय येते 1000. पण 1000मध्ये 4 डिजिट आहेत, 1 2 3 4, हे 4 डिजिट आहे. तर हा तुमचा 1000 याच्यामध्ये येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये 4 डिजिट आहेत. एवढं लक्षात घ्या, इथपर्यंतच येईल तुमचं. ठीक आहे. तर हे तुमचे 3 डिजिट नंबर झालेले आहेत. हे नॅचरल नंबर आहेत का, हां, कारण याच्यामध्येच तुमचे हे नंबर्स येतील पुढं जर गेलं तर तुम्ही. ठीक आहे. नॅचरल नंबर बी आहेत आणि हे तुमचे सगळे, हे सगळे काय आहेत, हे ऑल तुमचे 3 डिजिट नंबर्स आहेत. ऑल 100पासून ते 999 हे सगळे तुमचे 3 डिजिट नॅचरल नंबर्स आहेत. मग तुम्हाला आता त्यांनी काय विचारलं आहे का ना, फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. आता याच्यामध्ये तुम्ही किती घेऊ शकता, 5 4 आहे का नाही, 6 2 काही घेऊ शकता आणि काढू शकता. हे बेसिक आहे. तर मग तुम्हाला आता डिव्हिजिबल बाय 5 विचारले, तर ह्याच्यामधले असे कोणते नंबर आहेत आहे का नाही, तर ते 5ने डिव्हिजिबल असतील. तर काय करायचं तुम्हाला, डिवाईड करून बघायचं. तर 100ला जर तुम्ही 5ने डिवाईड करू शकता का, कम्प्लिटली डिवाईड करू शकता का, येस 5ने डिवाईड करू शकता. तुम्हाला 5चा टेबल तर सगळ्यांना येते. 5चा टेबल काय आहे, तुम्ही 5चा टेबल जर केला तर ते 5 एक पहिला नंबरला 5ने डिवाईड केलं तर येणारा दुसरा नंबर काय 5च्या अंकानंच येईल आहे का नाही. म्हणजे फरक 5च्या टेबलमध्ये तुमचा कितीच असेल, 5चा डिफरन्स असेल. म्हणजे तुमचा 100 हा 5ने डिव्हिजिबल आहे का, यस 100 आहे. त्याच्यानंतर डिव्हिजिबल तुमचा 101 नसणार आहे, 102 नसणार आहे, हा पण नाही, हा पण नाही. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा, हा डिव्हिजिबल असणार आहे कम्प्लिटली. आणि त्याच्यानंतर लास्टला तुमचा हा तर नसणार आहे, तुमचा काय असणार आहे लास्टला तुमचा 995 हा नंबर आज तुमचा डिव्हिजिबल असणार आहे. ठीक आहे. तर हे कळलेलं तुम्हाला. तर मी काय करतो, याच्यामध्ये तुमची एक काय करतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहून घेतो. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर हे मिटवतो मी आणि तुम्हाला लिहून दाखवतो. मी काय लिहून दाखवतो तुम्हाला, एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पहा, हे नॅचरल नंबर हे कळलं असेल. हे सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. ठीक आहे. तर पहा पुढं पहा. तर आता आपली आहे का नाही, तर काय असेल आपलं, द 3 डिजिट नॅचरल नंबर लिहा. इथे एक सोल्युशन म्हणून लिहा. सोल्युशन असं काय लिहू शकतो, द 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आर.
कोणते असतील आत्ताच बघितले तुम्हाला सांगितले, तर एक स्टेटमेंट लिहायचं आहे, द 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आर कोणते आहेत ते लिहायचे. आत्ताच बघितले सगळ्यात छोटा 3 डिजिट नंबरमधला सगळ्यात छोटा पहिला तर 100 होता तुमचा. त्याच्यानंतर 100च्या नंतर 5चा डिफरन्स नाही येतील तुमचे सगळे नंबर 105. त्याच्यानंतर तुमचा 5चा डिफरन्स 110 आहे का नाही, 110 असेल, 100, 105, 110, 115 हे. त्याच्यानंतर डॅश 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 केलं तर आपल्याला लास्टचा नंबर काय 995. 995 हे तुमचा काय नंबर असेल. ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ही बनलेली आहे. सगळ्यात छोटा तुमचा 100, सगळ्यात मोठा 3 डिजिट म्हणजे 5नं डिवाईड होणारा म्हणतो 995. ठीक आहे. तर आता तुम्ही याच्यामध्ये जे दिले ते लिहा. तुमचं ए काय आहे, ए इज इक्वल टू म्हणजे T1 इज इक्वल टू तुमचा 100 आहे. ठीक आहे. T2 तुमचा आहे 105 हे आपणच काढलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर T3 तुमचा आहे 110, T4 तुमचा आहे 115. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा TN का आहे, TN म्हणजे लास्ट टर्म आहे 995. TN का आहे तुमचा 995 हे झालेलं तुमचं लिहिलेलं आहे. इथपर्यंत कळलेलं आहे तुम्हाला. तर आता तुम्हाला काय सांगितलं तर फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल 5 हे इथपर्यंत कळलेलं आहे. त्याच्यानंतर हे असं मी याच्या खाली लिहितो इथं. ठीक आहे. ह्याच्यानंतर पहा कसं आहे सोडवतो आपण. हे आहे पहिलं. ठीक आहे. हे पहिलं आहे आणि ह्याच्यानंतर हे आहे आणि ह्याच्यानंतर हे आहे. सिक्वेन्स कळते क्वेश्चन कसा सोडवतो आपण. ह्याच्यानंतर हे इथं लिहितो मी जागा नसल्यामुळं. ठीक आहे. तर पहा वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वी नो दॅट आहे का नाही, वी नो दॅट फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. कोणता फॉर्म्युला माहीत आहे, TNचा फॉर्म्युला. TN इज इक्वल टू A + n - 1D. ठीक आहे. हा फॉर्म्युला माहीत आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे, TN माहीत आहे का तुम्हाला, TN माहीत आहे, A माहीत आहे, जे माहीत आहे टाका. TNची किंमत माहीत आहे 995. ठीक आहे. 995 मी किंमत टाकली. इज इक्वल टू Aची किंमत माहीत आहे का, यस Aची किंमत माहीत आहे. Aची किंमत 100. Aचीच किंमत म्हणजे T1ची किंमत असते 100 प्लस. आता n - 1 माहीत आहे का तुम्हाला, माहीत नाही. nची किंमत माहीत नाही, तीच काढायचं आहे आपल्याला. n - 1ला n - 1 आणि D माहीत आहे का तुम्हाला, D माहीत आहे तुम्हाला, D माहीत आहे. D इज इक्वल टू तुमचा इथे लिहितो मी. D किती आहे तुमचा, D इज इक्वल टू 5 आहे. कारण 5चे डिव्हिजिबल म्हणले तर 5चा टेबल असणार आहे. 5चा डिफरन्स आहे. 100 आणि 105, 105 आणि 110. Dची किंमत 5 कशी आली तर हे काढले. वाटलं तर T2 - T1 करा, कारण तुम्हीच लिहिली आहे, तुम्हीच तयार केली अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे तुम्हाला D किंमत माहीत आहे. ठीक आहे. सिंपल. Dची किंमत इथं 5 टाका. ठीक आहे. 5. तर आता काय करा तुम्ही याला सोडवा. पहा 995ला 995 इज इक्वल टू 100ला 100 प्लसला प्लस. ह्या 5नं मल्टिप्लाय करा मध्ये. 5नं मल्टिप्लाय केलं तर 5n - 5. ह्याला सोडवलं तर तुम्ही काय 5n - 5. ठीक आहे. 5n - 5. तर हा 100 पहा, हा 100मधनं तुमचा 5 गेला तर किती 95 उरेल तुमचा. इथं 995ला जशाच तसं लिहा. इज इक्वल टू हा प्लस 100 आहे -5 आहे. प्लस 100मध्ये -5 गेलं तर 95 उरेल इथं. 95 प्लस 5n. ठीक आहे. हे बरोबर. त्याच्यानंतरचा भाग इथं लिहितो मी, बी दिसणार नाही तुम्हाला. ह्याच्यानंतर नेक्स्ट. तर पहा 995ला 995मधनं हा 95 इकडं आला, इकडला इकडे गेला प्लसचा मायनस होईल, किंवा इकडला इकडे गेला प्लसचा मायनस, साईन चेंज होतील फक्त. पहा 995 - 95 आहे का नाही, 995 - 95, कारण 95 इकडं आला तर साईन चेंज होईल, प्लसचा मायनस होईल. इज इक्वल टू 5nला 5n. ठीक आहे. 5nला 5n. ठीक आहे. तर पहा 995मधनं 95 गेला तर तुमचा किती उरेल 900 उरेल. सिंपल. 5nला 5n. 995मधनं तुमचा 95 गेला तर किती होईल 900 उरेल. पहा म्हणजे तुमचं असं असेल म्हणजे 5n इज इक्वल टू म्हणजे हे 900 इज इक्वल टू 5n म्हणजेच 5n इज इक्वल टू 900. n इज इक्वल टू तुमचा काय असतो 900/5. तर याला डिवाईड करा. डिवाईड केलं तर तुम्ही काय येईल आहे का नाही, 5 1 हे डिवाईड मी असं लिहित नाही, कट होत नाही, तुम्हाला आणि कॅल्क्युलेशन कळणार जातील. ठीक आहे. डायरेक्टली मी हे करतो 900/5. तर याला डिवाईड करा. तर डिवाईड केलं तर 5 1 5 या पहा 5 1 5 1 5 आहे का नाही, 1चा भाग गेला, 4 उरला, 8 5 8 4 8 आणि 0 180. काय येईल तुमचं n इज इक्वल टू काय असेल 180 असेल. n इज इक्वल टू तुमचं उत्तर काय असेल 180 असेल. तर हे nची किंमत आलेली आहे, nची किंमत आलेली आहे. ठीक आहे. nची किंमत किती आहे 180 आलेली आहे. nची किंमत किती आलेली आहे तुमची 180 आलेली आहे. मग तुमचं उत्तर काय आहे तर काय एक स्टेटमेंट लिहा लास्टला आहे का नाही. लास्टला काय लिहू शकता तुम्ही स्टेटमेंट,
पहा काय लिहू शकता तुम्ही. तर लास्टला एक स्टेटमेंट लिहायचे. काय लिहू शकता, देर आर असं लिहा वाटलं तर, देर आर 108 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. वाटलं तर मी काय करतो, इथं लिहितो आहे का नाही, इथे लिहितो, ब्लॅक पेननं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. इथं लिहितो, ठीक आहे, ब्लॅक पेननं लिहितो. काय लिहू, इथे लिहितो मी, हे उत्तर आहे. देर आर 180 3 digit natural numbers. There are 180 3 digit natural numbers divisible by 5. There are 183 digit natural numbers are natural numbers are divisible by 5. There are 183 digit natural numbers are divisible by 5. तर किती आहेत हे तुमचं लास्टचं उत्तर आहे ह्याच्यानंतरचं. तर सिक्वेन्स तुम्हाला कळलं असेल कसा आहे. तर हा पण तुमचा क्वेश्चन इथं काय झालेला आहे, सॉल्व झालेला आहे. तर आपण काय करूया, ह्याच्यानंतरचं तुमचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ठीक आहे. पहा, तर थोडासा याच्यानंतरचा क्वेश्चन म्हणजे तेवढं काय हे नाही, थोडासा वेगळा आहे आणि आपल्याला थोडासा जास्त टाईम लागू शकतो तो क्वेश्चन सोडवण्यासाठी, आणि व्हिडिओ आपला काय मोठा होऊ शकतो. त्यामुळे काय करूया, आपण या लेक्चरमध्ये आज इथंच थांबूया आणि याच्यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की हे चॅनल कळवा. आणि तुम्हाला चॅनलवरले आमचे व्हिडिओ कसे वाटतात, मी जे काही तुम्हाला शिकवतो ते कळते का नाही हे पण कळवा. जर कळत नसेल तर ते पण सांगा काय कळत नाही वगैरे, ठीक आहे. काही लँग्वेजचा प्रॉब्लेम येत असेल, मराठीत सांगायचं, हिंदीत सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचं, कोणती लँग्वेज किती प्रमाणात वापरायचं हे पण सजेशन द्यायचं असेल तर ते पण नक्कीच तुमचे सजेशन कळवा. तुमच्या सगळ्या सजेशनचं मला वेलकम आहे, ठीक आहे. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया. वन्स अगेन तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की पोहोचवा.